आजच्या पेपरात माझा माफीनामा छापून आला असणार. साहेब, पेपर वाचायला मिळेल का? अरे तुला शिक्षा झालेली बातमी अजून काही पेपरात छापून आली नाही, पण काळजी करू नको बरं काय, लवकरच छापून येईल. लेडीज टेलर झाला लेडीज किलर. अहो तसं नाही साहेब, ते पेपरमध्ये अध्यात्माचे लेख असतात ना, तेवढंच या कठीण प्रसंगामध्ये ते वाचलं तर स्ट्रॉंगली उभं राहता येईल. आध्यात्मिक? अरे तुझ्या अशा वागण्यामुळे ना आमच्या जामकर साहेबांना तुझ्या संशय येतो. अहो साहेब, आता पेपर वाचणं हा पण गुन्हा आहे का? साहेब अहो द्या की पेपर वाचायला. पेपर वाचणं गुन्हा? काय भरवलंस मोठ्या आईच्या मनात? काय भरवलंस? आजपर्यंत ती माझ्याशी अशी कधी बोलली नाही, आजच कशी काय बोलली? काय भरवलंस? अरे काय विचारतोय मी? हा, पोटच्या पोरासारखं तिने मला सांभाळलाय. तू आल्यानंतर पण तिने मला कधी अंतर दिलं नाही. प्रॉपर्टीसाठी करतोय मी हे सगळं. प्रॉपर्टीसाठी तुला लानीच्या खुणात अडकवतोय. तुझ्या दादा मी काहीच नाही केलं. मी कशाला काय करेन सांग बरं? आईचं मन आहे तिचं. हा तुमचं वागणं बघून ते असं काहीतरी बोलले असेल. तुमचं वागणं म्हणजे काय चुकीचं वागलो आम्ही? कशाला? अरे भाऊ म्हणून कधी माझ्या पाठीशी उभा राहिलाय का? मी तुला भाऊ मानत नाही. मी सांगितलेलं लालीला गायब करायला, मी सांगितलेलं का तिचा खून करायला. अरे मी काही केलंच नाही. अरे दादा तुम्हाला सुधाकर, साहेब एक नंबरचा नीच आणि कपटी माणूस आहे ह्यो. लय आतल्या गाठीचा आहे. लोकांशी गोड गोड बोलतो, त्यांना गंडवतो. त्या तुमच्या घरातली भांडणं घरात ठेवा. सुधाकर, साहेब कशी घरात ठेवा? सगळं घरी नीट सुरू होतं, ह्याच्यामुळे सगळं बिघडलं. ह्यो आल्यापासून वाद भांडणं, मोठ्या आईचे कान भरले ह्यांनी. अरे वर्दी अंगावर आहे सुधाकर. बाजूलो. मला तर वाटतं साहेब तुमच्या बहिणीला पण ह्यानीच गायब केलंय. आहे डोक्यात आहे. हा हिशोबही डोक्यात आहे माझ्या. कधीही कसाही संपू शकतो मी हा हिशोब. पण माझ्या चिमणीला आवडणार नाही. त्यामुळे हिशोब कायद्यानं होणार. या देवीसिंगच्या कॉलरला हात लावलेले त्याला चालत नाही. सुधाकर, तू जरा जास्तच डोक्यात चाललाय. इथून फक्त मला बाहेर पडू दे, मग तुला या जगातून बाहेर पाठवतो.